तंदुरी झाली पण साफ करपवली नाही इकडे सलाड बनवलाय तंदुरी मेडवाल्याने बटाटी आणि मका सगळ्यांना खावायला घेतला बघू शकतो तुम्ही पूर्ण हड्डी चुसून आम्हाला काम येतील बटाटी मका मका. तर आज आम्ही बनवतोय दुसरा ब्लॉग आणि आजचा कंटेंट जरा वेगळा आहे. आज आम्ही घराजवळच पार्टी करतोय. आज आम्ही नवीन तंदुरीची भट्टी आणली आणि कोळसा वगैरे घेऊन आलोय. तर आज अशीच छोटी मोठी पार्टी आहे, सर्व भाई लोक येणार आहेत. तर चला भेटूया घराजवळ. आता आम्ही चिकन अंडी वगैरे सर्व काही घेऊन आलोय, मका वगैरे. आता घरी गेल्यावर भेटूया. बाय बाय. तर आता आम्ही आलोय आमच्या घरी. आता आम्ही गाडी जाऊन लगेच वरती जाऊ, लगेच स्टार्टिंग करू, कारण की मला कामाला पण जायचं आहे लगेच. तर जास्त टाईम नाही आपल्याकडे. आम्ही मका लिंबू वगैरे सर्व घेऊन आलोय. आता आम्ही चाललोय घरी बनवायला. चला झाला तर याची व्हिडिओ करतो का तू? काढतोय चॅनल टाक, चॅनल मस्त आहे. हे दीपो आमचा आता तंदुरीचं पीस धुतोय. टाईम नाही जाणार तेव्हा लागलं बघ चिंचिंग करायला. बघू शकता आता सार्थक चिकन धुतोय मस्त आहे की तंदुरी खाणार. आता इकडे बघ भेटू आता चिकन धुवल्याच्या नंतर. आता चूल पेटत आहे, भट्टी पेटत आहे. आता तंदुरी लावायला घेतली आणि बघा मस्त. तिकडे सार्थक बसलाय, कवा होते ना कवा खातून असं झालं सगळ्यांना. अशी अशी दाखवत राहतो मला पुढं. आता काहीच भट्टी पेटवायला घेतली. ही बघा किती जण भट्टी पेटवतो. गाईज बघू शकतो तुम्ही तंदुरी झाली पण साफ करपवली नाही. इकडे सलाड बनवलाय, सलाड आहे. सगळी तंदुरी करपवली आणि अजून इकडे पुसतोय. ठीक आहे. हे बघा इकडे सार्थक व्हेजवाल्यानं बटाटी आणि मका. आता सगळ्यांनी खावायला घेतलाय. बघू शकता तुम्ही सगळी खाताना काही दाखवणार नाही जास्त, नाही तर पोटान दुखाल. काय चालला पूर्ण हड्डी चुसून जाते. अरे चिकन संपलं आता बटाट्यावर बारी आली. बटाटे पण भारी लागतात. उपवासवाल्यांची बटाटे आता आम्हाला कामा येतील. बटाटे न मक्का नको पण बटाटे चांगली लागतात उपवासवाली. कसं लागतंय?